कोल्हापूर जिल्हा बँकेच्या एका बैठकीत झालेल्या शाब्दिक देवाणघेवाणीने सध्या संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय। काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केलेला एक साधा पण अत्यंत धारदार प्रश्न आज चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम। राधानगरी भुदरगडमध्ये केपी पाटील आणि ए.वाय. पाटील जर एकत्र येऊन जिल्ह्याच्या हितासाठी काम करू शकतात, तर कोल्हापूर शहरात बंटी आणि महाडिक एकत्र का येऊ शकत नाहीत? हा प्रश्न केवळ राजकीय नाही, तर कोल्हापूरच्या भविष्यासंदर्भात मोठा संकेत देणारा ठरतोय। कोल्हापूरच्या राजकारणात पाटील विरुद्ध महाडिक हा संघर्ष गेल्या 16-17 वर्षांपासून केंद्रस्थानी राहिलाय। 2007 पासून सुरू झालेली ही राजकीय लढत 2014च्या विधानसभा निवडणुकीत अधिक तीव्र झाली, जेव्हा भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी काँग्रेसचे सतेज पाटील यांचा पराभव केला। त्यानंतर 2015 मध्ये सतेज पाटील यांनी विधान परिषदेत महादेवराव महाडिक यांना पराभूत करत त्यांचा दीर्घकाळाचा प्रभाव कमी केला। 2019 मध्ये खासदार धनंजय महाडिक यांचाही पराभव झाला आणि नंतर गोकुळ दूध संघावरही पाटील गटाने नियंत्रण मिळवले। या सगळ्या घडामोडींमुळे कोल्हापूरचे राजकारण दोन गटांमध्ये विभागले गेले। गोकुळ ज्याच्या हाती, सत्ता त्याच्या तालावर अशी परिस्थिती निर्माण झाली। अलीकडच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र झालाय। जानेवारी 2024 मध्ये राजाराम साखर कारखान्याशी संबंधित घटनेत हिंसाचार झाला, तर 2026च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा जिंकत वर्चस्व मिळवले। त्यावेळी बंटी पाटलांनी महाडिकांवर अप्रत्यक्ष टीका करत राजकीय वातावरण तापवलं। दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले, म्हणजे दोन्ही गट आपापल्या पातळीवर मजबूत राहिले, पण संघर्ष कायम राहिला। याच पार्श्वभूमीवर राधानगरी भुदरगडमध्ये केपी पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्याला एक नवीन संदेश दिला। विरोधक असूनही विकासासाठी एकत्र येण्याचा हा प्रयोग कोल्हापूरसाठी आदर्श ठरू शकतो। त्यामुळेच सतेज पाटलांनी हा मुद्दा पुढे आणत थेट प्रश्न उपस्थित केला। या प्रश्नावर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही हलक्या फुलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे, पण छटा स्पष्ट दिसत होती। हा सगळा विषय केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित नाही, याचा थेट संबंध कोल्हापूरच्या सामान्य शेतकऱ्यांशी, दूध उत्पादकांशी आणि सहकारी क्षेत्राशी आहे। गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, बाजार समित्या, साखर कारखाने हे जिल्ह्याचे आर्थिक आधारस्तंभ आहेत। जेव्हा या संस्थांमध्ये राजकारण शिरते, तेव्हा त्याचा फटका थेट सामान्य माणसाला बसतो। राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी गटाचा ऊस न उचलल्याच्या घटना हेच दाखवतात। सध्या गोकुळवर प्रशासक असून सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत। अशा वेळी पुन्हा संघर्ष झाला तर पैसा, ऊर्जा आणि वेळ वाया जाईल आणि सामान्य उत्पादक मात्र पुन्हा दुर्लक्षित राहील। मात्र अलीकडच्या काही घडामोडी बदलाचे संकेत देत आहेत। जिल्हा नियोजन बैठकीत अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांचा सल्ला मागितला, तर खासगी कार्यक्रमात महाडिक आणि पाटील गटातील नेते एकत्र दिसले। या छोट्या घटनांनी मोठी चर्चा सुरू केली आहे। दुश्मनी आता गॅफ्ट कॉर्नरमध्ये बदलली आहे का? हा फक्त योगायोग आहे? या नव्या राजकीय समीकरणांची चाहूल हा येणारा काळच ठरवेल। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम। धन्यवाद।